पद्धतीने विजय सर, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. सदा सरवणकर बोलतायत, आपण ऐकूया. नाही, हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं आणि मला असं वाटतं ती काही छोटंसं क्लिप हे करून जे आहे चुकीचं आहे. आणि आमदारसुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्यालासुद्धा आम्ही केलेली कामं दिसतील. तो बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतोय. त्याच्यामुळे मी केलेलं कामं काही त्याला दिसणार नाही. कारण ते नाही लिहू देत ना की माझी आजही कामं शिल्लक आहेत. मी तेच म्हणतोय की 20 कोटीची कामं अजूनही मला करायची आहेत. मी आमदार नसताना सुद्धा आज मी ती कामं करतोय, उद्घाटनं करतोय. अर्थात हा जो सगळा निधी आहे हा साधारण 2022, 2023, 2023 ते 2024 या कालावधीमध्ये जो मिळालेला निधी होता ह्या निधीतली असंख्य कामं बाकी आहेत. लोकसभा, विधानसभा आणि पावसाळा यामुळे ती कामं थांबली होती. एकच कॉन्ट्रॅक्टर होता आणि आज मला असं वाटतं ती कामं मी करतोय. त्या बाबतीत असलेल्या आमदारांचे आक्षेप आहेत, ते जाऊन कंप्लेंट करतायत. मला असं वाटतं नागरी विकासाची कामे असलेला फंड आणि तो योग्य प्रकारे नागरिकांच्या कामासाठी वापरणं ही माझीसुद्धा जबाबदारी आहे. ते जर कुठल्याही गल्लीत गेले आणि लोकवस्तीत गेले ते दिसतील. बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते काही दिसणार नाही. मला असं वाटतं त्यांनी विभागात फिरावं, म्हणजे त्यांना जागोजागी ती सगळी कामं दिसतील. माझं बोर्ड दिसल्यानंतर ते बोर्ड तोडणं आणि आपल्याला काहीतरी करता येईल यासाठी नारळ फोडणं हा एकसूत्री कार्यक्रम आहे. मग ते बोर्ड कशाला तोडायला घेतात? कामच नव्हती जर. मला असं वाटतं शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेली सगळी गार्डन, ज्ञानेश्वर उद्यान, नानानानी पार्क असलेले सगळे चौक, इमारतींमध्ये लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत ही सगळी कामं माझ्या माध्यमातून केली. त्याला तर काम नाही आणि निधीही नाही. मला असं वाटतं की लोकांची कामं करण्यासाठी फक्त आमदारच असलं पाहिजे असं काही नाही. मी जवळजवळ 40 वर्ष हे काम करतोय. कधी यश मिळालं, कधी अपयश आलं, पण मी कामात कधी थांबलेलं नाही. मला असं वाटतं सगळ्यांनीच या प्रकारे कामं करायला पाहिजे. पद मिळालं किंवा आमदार झाला तरच केलं पाहिजे असं नाही. मला असं वाटतं की मी 40 वर्ष अविरत काम करतोय सर्वसामान्यांसाठी, यापुढेही करत राहील. बालिशपणा हा सगळा एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी 500 कोटी रुपये हे सिद्धिविनायकाच्या ज्या सुविधा आणि इतर सौंदर्यीकरण यासाठी दिलेलं आहे. आणि तिथे जी एक कमान बांधली आहे ह्या कमानीला DPDCमधनं मिळालेले 1 कोटी फंड, या फंडातनं ती उभी राहते. अभ्यास नसलेली अशिक्षित माणसं हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. 500 कोटीचा हा फंड वेगळा आहे. आता जी कमान उभी राहते ती फक्त 1 कोटीमध्ये राहते आणि ते स्वरूप आपल्याला दिसेल. तो खर्च साधारण खूप मोठा होतो आहे. हा बालिशपणा आहे सगळा आणि मला वाटतं आपलं अज्ञान त्या माध्यमातून ते लोकांसमोर व्यक्त करतात.